नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे, दररोज आपण संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम करत असतो, जिथं USDमध्ये चांगले ट्रेड करायचा आपण प्रयत्न करतो. आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण एक ट्रेड प्लॅन केलेला, एक्झॅक्टली 79ला आपण हा ट्रेड प्लॅन केलेला आणि इथून आपण जवळपास 120 पिप्स कॅप्चर केलेले आहेत. ठीक आहे, मी प्रॉफिटमध्ये होतो, माझे सगळे स्टुडंट्स प्रॉफिटमध्ये होते आणि एक्झॅक्टली ट्रेड कट झाल्यानंतरनं तो ट्रेड ऑटोमॅटिकली रिव्हर्स झाला आहे. पण तुम्ही अजूनसुद्धा ही लेवल बघू शकता, ही एक इम्पॉर्टंट लेवल म्हणून काम करते. ओके, कालचा डेली ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर एक्झॅक्टली मी तुम्हाला या झोनवरती बाईंग करायला सांगितलेली, अशी एक ट्रेंडलाईन आखलेली, ही ट्रेंडलाईन आखलेली आणि जेव्हा कधी या ट्रेंडलाईनवरती मार्केट येईल तेव्हा बाईंग साईडला परत एंट्री करायला मी तुम्हाला सांगितलेली. ज्यांनी एंट्री केली त्यांना जवळपास इथून 1100 म्हणजे 1100 पिप्सची मुवमेंट मिळाली असती. ओके, सो जे डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघतायत, जे फॉलो करतायत, 1-2च जण होते की ज्यांनी हा ट्रेड घेतलेला, पण बाकी एवढे जण बघतायत, रोज नाही म्हणलं तर 70-80 व्ह्यूज असतात, त्यांनी ट्रेड घेतलेला नाही. पण तुम्ही डेली ॲनालिसिस व्हिडिओ रोज बघत जावा आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावरती ट्रेड प्लॅन करत जावा, चांगले ट्रेड्स होतात. ओके, आता वीकली ॲनालिसिस आपण करतो आहे, म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये काय मुवमेंट येणार आहे हे जरा आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, मागच्या काही वीकमध्ये जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू मार्केट एका सेलिंग झोनमध्ये आहे. ठीक आहे, टॉपवरून जर तुम्ही बघितलं तर 5594 या लेवलवरून आत्तापर्यंत मार्केट 16,330 पिप्स पडलेलं आहे. ठीक आहे, भरपूर पडलं आहे मार्केट. सो आता नेक्स्ट वीकमध्ये काय प्लॅन असू शकतो बघा, कारण मागचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वीकमध्ये तर तुम्हाला एकही ग्रीन कॅन्डल बघायला मिळालेली नाही. ओके, आता ही एक लिक्विडिटी लेवल आहे, वीकली टाईम फ्रेमवरती ही एक लिक्विडिटी लेवल आहे, जिथून आपण बाईंग साईडला मार्केटमध्ये एखादी ग्रीन कॅन्डल व्हायचा किंवा वाट बघू शकतो की एखादी ग्रीन कॅन्डल कधी क्रिएट होती आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली या लेवलवरून, म्हणजेच कुठली लेवल आहे ही, 97 ना, 95-97 एक्झॅक्टली. आता इथून एक ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे तरच मग मार्केटमध्ये शार्प सेलिंग येऊ शकते किंवा मग एकतर मार्केट बाईंग साईड कंटिन्यू करू शकतो. जरी मार्केटला खाली यायचं आहे तरी इथं एखादी ग्रीन कॅन्डल होणं खूप महत्त्वाचं आहे. सो ही पुढच्या वीकची कॅन्डल ही ग्रीन होणार आहे, त्यामुळं ग्रीन होणाऱ्या कॅन्डलमध्ये अजिबात ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा ही एक लेवल तुम्ही मार्क करून ठेवा, 4095. ओके, जेव्हा या लेवलवरती मार्केट येईल तेव्हा आपण एक बाईंग साईडला बुलिश ट्रेड प्लॅन केला पाहिजे. ओके, मग तो स्विंग असेल तो मोठा ठेवा तुम्ही, 1000 पिप्सचा. अदरवाईज तुम्हाला छोटे जरी टार्गेट घ्यायचे असतील तरी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 30 पिप्सचा SL लावून ट्रेड प्लॅन करत चला. ठीक आहे, बाईंग साईडला जर करायचं, स्विंगला करायचं तर हाच. आणि जर तुम्ही सेलिंग साईडला इंटरेस्टेड असाल तर काय, जिथं पुलबॅक तुम्हाला मिळणार आहे तिथं तुम्ही सेलिंग करू शकता. ओके, जिथं आधेमध्ये तुम्हाला पुलबॅक मिळेल तिथं तुम्ही सेलिंग करू शकता. हेच मी तुम्हाला छोट्या टाईम फ्रेमवरती दाखवायचं म्हणलं तर बघा, 97 लेवल आहे गाईज, ती 95 नाही, ॲक्च्युली 4097 ही लेवल आहे ती. बघा, मी थोडं करेक्ट करतो तुम्हाला, 97 ही लेवल आहे ती. जेव्हा या लेवलच्या वरती येईल तुम्हाला 30 पिप्सचा SL लावायचा आहे आणि ट्रेड प्लॅन करायचं, सिम्पल. मग 1:5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या, कसा तुम्हाला घ्यायचा आहे तसा तुम्ही घेऊ शकता. सेलिंग साईडला आत्ता बघा, आत्ता एक लेटेस्ट ट्रेड ॲक्टिव्ह होते, कारण इथं पुलबॅक घेतलेला, पुलबॅकला जरी सेल केला असता तरी इथं ट्रेड झाला असता. हा एक ट्रेड प्लॅन होतो बघा, 30 पिप्सचा आणि 170 पिप्सचा टार्गेट. सो सांगायचा एकच उद्देश आहे की पुढची वीकली कॅन्डल ही ग्रीनमध्ये व्हायला पाहिजे. जरी मार्केटला शार्प सेलिंग साईडला यायचं आहे तरी पण
ग्रीनमध्ये कॅन्डल होणं फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू मार्केट कधीच पडत नाही, तर पुलबॅक घेत पडतं. ओके, सो पुढच्या वीकमध्ये पूर्ण आपण बुलिश राहणार आहोत मार्केटमध्ये आणि बघूया मग कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करतो. या वीकचा जर तुम्हाला मी रिझल्ट सांगायचं म्हणलं तर मंडेला काय आपण 150 पिप्स कॅप्चर केलेत. ठीक आहे, ट्यूजडेला जर तुम्ही म्हणला तर 170 पिप्स कॅप्चर केलेत. वेन्सडेला जर तुम्ही म्हणला तर आपण 200 पिप्स कॅप्चर केलेत. ओके, थर्सडेला म्हणजे काल जर तुम्ही म्हणला तर आपण 240 पिप्स कॅप्चर केलेत. आणि आज फ्रायडे, ओके, आज आपण 120 पिप्स कॅप्चर केलेत. सो सांगायचा उद्देश एकच आहे की आपण लाईव्ह स्ट्रीमवरती चांगले ट्रेड करतो आहे. रोज लाईव्ह स्ट्रीम संध्याकाळी 7 वाजता असते. जॉईन करा आणि चांगले ट्रेड्स आमच्यासोबत करा. ओके, ट्रेड्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट नक्कीच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये हेल्प करेल, तुम्ही ट्रेडिंगमध्ये ग्रोथ करायला मदत करेल. ठीक आहे, 6 जुलैपासून आपली मास्टर क्लास चालू होतं, एक बॅच चालू होते, त्यात बेसिक टू ॲडव्हान्स विथ मास्टर क्लास दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. ओके, त्याचबरोबर आपला रिअल वन्स क्लब आहे, जिथं तुम्ही सोबत टेलिग्रामवरती मी तुम्हाला अपडेट देतो की हा ट्रेड घेईल. म्हणजे जेव्हा लाईव्ह स्ट्रीम नसते तेव्हा रिअल वन्सवरती तुम्ही माझ्यासोबत ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गायज. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली असे अपडेट्स बघायचे असतील तर आत्ताच इन्स्टावरती जाऊन मला फॉलो करून ठेवा, कारण तिथं ट्रेड स्मार्ट सिरीज आपण चालू केले, त्याचा पण तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. ओके, चलो, थँक्यू गायज.